नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि परत आपण ट्रेक्सला स्टार्ट करणार आहे. तर यावेळेस मी आता हरिश्चंद्रगडला आलो आहे. यावर्षीचा पहिला ट्रेक असणार आहे. तर हरिश्चंद्रगडाबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्लॉगमध्ये देणार आहे, तर कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये. हा हरिश्चंद्रगडाचा मुख्य प्रवेशद्वार. तर चालू करूया आपण ट्रेकला. आता हरिश्चंद्र मंदिराकडे इकडून जायचं आहे आणि साधारणतः ते मंदिरापर्यंत जायला आपल्याला 1.5 ते 2 तास लागतील. चंद्रगडाला येणार असाल आणि फ्री पार्किंग हवी असेल तर इकडे बोर्डच्या बाजूलाच इकडे पार्किंग दिलेली आहे, जी फ्री पार्किंग आहे. अदरवाईज तिकडे संपूर्ण या झाडांच्या मागे ते तसे घरं आहेत आणि त्यांनी असे टेंट्स वगैरे लावलेत आणि ते लोक पण पार्किंग प्रोव्हाइड करतात, पण ती पेड असते. साधारणतः एका 24 तासाचे 30 रुपये. ट्रेक स्टार्ट केला आहे आणि ट्रेक स्टार्ट करून एक साधारणतः 10 मिनटं झालेले आहेत, 10-15 मिनटं. आणि 2 वाजता दुपारचा ट्रेक स्टार्ट केला होता. बिकॉज जिकडून मी आलो आहे ठाण्यावरून, ते इकडे यायला खूप वेळ लागला. तर दुपारचे 2 वाजले आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे पाचनाई विलेज आहे. तर हा मी ट्रेक केला आहे, पाचनाई मार्गे करतो आहे मी हा ट्रेक. वेगवेगळ्या मार्गे केला जातो, तर ती मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो पुढे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. पाचनाई मार्गे ट्रेक करत असताना तुम्हाला इकडे या अशा रेलिंग्स भेटतील. या फूडपर्यंत तिकडे लावल्या आहेत फॉर सेफ्टी मेजर्स. पुढे अजून वरती आहेत की नाही आय डोंट नो, पण एक साधारणतः तुम्ही 10 मिनटं ट्रेक केल्याच्यानंतर तुम्हाला हे लागतील. आणि मग पुढे मी बघू शकतो, जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत तरी हे रेलिंग्स आहेत. तर बघूयात हा ट्रेक कसा जातो आहे. पाचनाई मार्गे ट्रेक हा खूप सोपा ट्रेक आहे, म्हणून भरपूर असे ट्रेकर्स तुम्हाला या रूटवरती आढळतील. आणि इकडे बेसिकली 10 ते 12 मार्ग आहेत हरिश्चंद्रगडावरती यायला, पण सगळेजण प्रिफर करतात फक्त 3 मार्ग, बिकॉज ते खूप नोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे पाचनाई विलेज मार्गे, दुसरं खिरेश्वर मार्गे आणि तिसरं नळीची वाट. पाचनाई मार्गे साधारणतः 2 ते 2.5 तास लागतात ट्रेक कंप्लीट करायला. त्यानंतर खिरेश्वर हा थोडा मीडियम रेंजमध्ये आहे हा ट्रेक, तर इकडून करायला तुम्हाला साधारणतः 5 ते 6 तास लागतील. आणि नळीची वाट करायला तुम्हाला 10 ते 12 तास असं बोललं जातं. तिकडे प्रॉपर तुम्हाला माउंटेनियर जे गाईड असतो त्याच्यासोबतच जावं लागतं. प्रॉपर रोप आणि रॅपलिंग वगैरे तो प्रकार आहे तिकडे, तो पण आपण करू कधीतरी. पण सध्या तरी आता सगळ्यात अगोदर आपण पाचनाई मार्ग निवडला आहे, तर तो एक्सप्लोअर करूया. प्रॉपर चढण चालू झाली आहे. ते जे होतं सपोर्टसाठी, सेफ्टीसाठी ती जी ग्रिल लावली होती ते संपलं आहे. आणि इतका म्हणजे थंडी आहे तर थकवा जाणवत नाही आहे. तसं तर मी पर्सनल थकलो आहे, पण तरी इतका नाही जाणवत आहे जितका समर्समध्ये जाणवेल. जर समर्समध्ये आलं हा ट्रेक करायला कोणी तर मग खतम. आय थिंक सो वरती पोचलो आहे. आता टाईम झाला आहे 3:20 आणि चालू केलं होतं
2 वाजता. तर 1:20 आणि साधारणतः मध्ये एकदा ब्रेक घेतला होता, 2दा 5-5 मिनिटांचा. आणि इकडे तुम्ही बघू शकता, हे आय थिंक ते मंदिर आहे. पुढे जाऊन दाखवतो. फायनली हरिश्चंद्रगडावरती पोचलो आहे. आता हरिश्चंद्रगडावरती बेसिकली 3 मुख्य आकर्षण आहेत. ते म्हणजे हरिश्चंद्राचं मंदिर, त्यानंतर केदारेश्वर केव आणि तिसरा म्हणजे भव्य दिव्य कोकणकडा. तर तो आपण थोड्याच वेळात तिकडे सनसेट एक्सप्लोअर करायला जाऊ. त्या अगोदर मी तुम्हाला आजूबाजूचा इकडचा परिसर दाखवतो आणि तुम्हाला ते मंदिर दाखवतो आणि त्यानंतर केदारेश्वर केव दाखवतो. इकडे तुम्ही वरती आलात ना, तर इकडे तुम्ही बघू शकता हे मंदिर. आता आपण मंदिराच्या जवळ आलो आहे. हे मंदिर आहे, तिकडे खाली ती केदारेश्वर केव गुफा म्हणून आहे. आणि इकडे सगळे असे झोपडी वगैरे लोकांनी अशी दुकानं बांधली आहेत, जिकडे तुमची राहण्याची वगैरे सोय होते. मला जर भेटलं माहिती मिळाली की टेंट वगैरे आणि इकडे कसं काय असतं, तर त्याची सगळी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देतो. अजून एक म्हणजे की इकडे यायचं कसं, तर तुम्ही पाचनाई मार्गे येत असाल किंवा किरेश्वर किंवा नळीची वाट, तर तिघांसाठी मी पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं येऊ शकता ते मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर चेक करा, तुम्हाला ते हेल्पफुल राहील. तर मी मंदिरापासून लेफ्ट साईडला येतो आहे अगोदर. इकडे काय आहे का आपण ते एक्सप्लोअर करूया. आणि इकडे असे जागोजागी डस्टबिन बॉक्स ठेवलेले आहेत, तर कचरा तुम्ही त्यामध्येच डिस्पोज करा, म्हणजे स्वच्छता राखली जाईल. छोटीशी टाकी आहे इकडे आणि त्यासमोरच एक शिवलिंगम आहे, खूप जुन्या काळातलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता, जे तिकडून झोपड्या दिसत होत्या ना, त्याच्या तिकडे बाजूला शिड्या आहेत तारामती पीकला जायला. तर ते आपण तरी उद्या सकाळी कवर करू, सनराईज बघायला जाऊ तेव्हा. आता मी तुम्हाला मंदिराच्या इकडचा परिसर दाखवतो आणि केदारेश्वर केव दाखवतो. इकडे पुढे आलात तर इकडे पण असे झोपडे आहेत आणि इकडे पण असे तुम्ही बघू शकता टेंट वगैरे प्लेस केलेत. आपण चांगली जागा शोधू टेंट प्लेस करण्यासाठी आणि आपला पण टेंट लावू. सनसेट बघूयात, आधी तिकडे जायचं आहे. तोपर्यंत आधी इकडे सर्वात अगोदर गणेशाचं मंदिर आहे, तिकडे दर्शन घेऊया आणि मग हरिश्चंद्र मंदिराच्या इकडे जाऊया. हे गणेशाचं मंदिर आहे, तर सर्वात अगोदर इकडे तुम्हाला दाखवतो. गणेशाचं मंदिर आहे, पहिला मान गणपती बाप्पाचा. आणि तुम्ही इकडे बघू शकताय पाण्यात आहे शिवलिंगम. आणि इकडे बोललं जातं की हे वर्षाच्या 12 महिने पाणी असतं असंच. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप छोटी छोटी मंदिरं देखील आहेत. काय करूया? प्राचीन असं मंदिर आहे. नंदी महाराज.
आहे सिद्ध मंदिर महाविष्णू. मध्ये गुफेसारखं आहे. आणि इकडे असे आतमध्ये मला प्राचीन काळी मूर्त्या दिसतात ठेवल्यात त्या आतमध्ये. आय डोंट नो. मंदिराच्याच थोडं खालच्या बाजूला केव आहे केदारेश्वर. ती आता एक्सप्लोर करूया. केदारेश्वर केव. हे ते केदारेश्वर केव आहे आणि इकडे असे 4 स्तंभ होते जे असे मान्यता आहे की 4 युगला हे करतात, रिप्रेझेंट करतात. आणि त्यातला आता एक कलियुगचा स्तंभ बाकी आहे. इकडे साधारणतः पाणी असतं सर्वत्र, पण नाही आहे. पाऊस पडला ते बोलतात थोडा जरी पाऊस पडला तरी मग ते पाणी सगळीकडून येऊन इकडे जमा होतं आणि मग भरायला चालू होतं. पण आत्ता तरी आपल्याला नाही भेटलं आहे. असं वरतून हे पाणी फ्लो होत असणार आणि मग इकडून असं इकडे काहीतरी सोर्स असणार आतमध्ये जायचा पाण्याचा. ठीक आहे, केव एक्सप्लोर करून झाली आहे. इकडे तुम्ही बघू शकता समोर इकडे असे 14 जागा आहेत जिकडे अगोदर मूर्त्या ठेवलेल्या होत्या पुरातन काळाच्या. त्या आता मंदिराच्या आतमध्ये तिकडे त्या मगाशी क्लिपमध्ये दिसल्या त्याच असाव्यात. त्या तिकडून काढून तिकडे ठेवल्या होत्या बिकॉज चांगल्या कंडिशनमध्ये नसतील. आणि हे त्या समोरचं पाणी. इकडे तुम्ही बघू शकता हे असे केव्ज आहेत. तर ते पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ते लांब आहेत आणि टाईम कमी आहे त्यामुळे एक्सप्लोर नाही केलं आहे. मंदिराच्या बाजूनेच कोकणगडा जायला रस्ता आहे, कोणी तुम्हाला सांगेल. आणि तिकडे पोचायला साधारणतः 15 मिनटं असे लागतात. तर लेट्स सी, 20 मिनटं जरी लागले तरी सनसेट भेटायला पाहिजे. तुम्ही आता डायरेक्टली सनसेट एन्जॉय करा. फायनली कोकणगडाच्या इकडे पोचलो आहे, तुम्ही बघू शकता. थोड्याच वेळात सनसेट होणार आहे. मी ॲक्च्युली टेंटची जागा शोधतो. टेंट लावतानाचा टाईमलॅप्स तुम्हाला दाखवेन मी. तिकडे काही लोक तयारी करतात टेंट लावायची. सगळ्या ऑलरेडी टेंट लागला आहे.
कोकणगडाचा तो मेन कडा, इकडे भरपूर लोक तुम्हाला दिसतात बसलेले. मी थोडं इकडे बाजूला कमी गर्दी होती तिकडे येऊन बसलो. आत्ताच जस्ट सनसेट झाला आहे. काळोख झालाय आणि आता पाण्याची बॉटल घ्यायला आलो होतो मी. समोर तुम्हाला व्ह्यू दाखवतो हा. इथे आत्तापर्यंत स्टार गेजिंग करत होतो. खूप चांगले स्टार्स दिसत आहेत. व्हिडिओ तर काढायला नाही भेटली, म्हणजे कॅप्चर होत नव्हतं नीट असं, पण फोटोज काही कॅप्चर केलेत ते मी तुम्हाला आता डिस्प्ले करतो. 1 2 3. तर हे असे काही फोटोज निघाले वेगवेगळ्या सेटिंगमध्ये. ॲक्च्युली माझ्या फोनमध्ये मी ती बरोबर सेटिंग केलेली नाही आहे नाईट विजन कॅप्चरची, त्यामुळे नेक्स्ट टाईम करेन. आणि आता तरी आराम करून मग उद्या सकाळी सनराईज कॅप्चर करूया. बाकीची माहिती मी इकडची कोकणगडावरची मी तुम्हाला उद्याच देईन. तर गुड नाईट, उद्या भेटू सकाळी. गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आत्ताच तोंड वगैरे फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता 10 to 15 मिनिट्समध्ये तारामती पीकसाठी आपण ट्रेक स्टार्ट करू. तुम्हाला मी इकडे बाहेरचं वातावरण दाखवतो आता. हा टेंट होता आणि इकडे तुम्ही बघू शकता हे सगळे जे लाईट्स आहेत त्या सगळ्या टेंट प्लेस केल्यात. च्या बाजूला पण इकडे टेंट्स आहेत, ते दिसत नसतील आता बिकॉज त्यांचे लाईट्स ऑफ आहेत. आणि हे जे सगळं आहे ते खालचा नजारा आहे, कारण हा कोकणगड आहे आणि ते खालचे तिकडे घरं जी आहेत त्यांचे ते लाईटिंग्स आहेत. मी तुम्हाला आता तारामती ट्रॅक स्टार्ट करतो आणि दाखवतो जर्नी कशी असेल. फायनली तारामती पीकच्या इकडे पोहोचलो आहे. तर तुम्हाला आता सनराईजचा टाइम लॅप्स दाखवतो. तारामती पीकच्या इकडे सनराईज बघून झाला आहे आणि आता खाली उतरणार आहे कोकणगडाच्या इकडे. तिकडचे मग काही क्लिप्स दाखवेन आणि मग तिकडेच व्हिडिओ एंड करेन.
तारामती पीकला सनराईज बघून झाला आहे आणि कोकणगडापासून तारामती पीकच्या इकडे यायला साधारणतः 40 मिनटं लागली मला. आणि काळोख होता, तर सजेशन हेच राहील की कोणाला रस्ता माहिती असेल त्यासोबतच वरती या. एक ग्रुप येत होता वरती, तर त्याच्यासोबतच कॅचअप केलं आणि वरती आलो. सनराईज तुम्ही बघितला असेल तर आता परत कोकणगडाच्या इकडे जातो. काही माहिती राहिलेली असेल तर ती देतो आणि तिकडेच व्हिडिओ एंड करूया मग. कोकणगडाच्या इकडे पोचलो आहे. तिकडे तुम्ही समोर सरळ बघू शकता, तो कोकणगड आहे आणि हा त्या समोरचा व्ह्यू. कोकणगडाच्या इकडे आलो होतो, तर तिकडचे काही तुम्ही क्लिप्स बघा. कसे वाटले कोकणगडाचे इकडचे क्लिप्स? आणि इकडे म्हणजे तुम्हाला 3 पॉईंट्स लक्षात ठेवावे लागतील. पहिला म्हणजे जर खाण्यापिण्याचा काय असेल तर इकडे सगळं सॉर्टेड आहे. स्टेसाठीच लोक येतात, तर खाण्यापिण्याचं तुम्ही जास्त कॅरी करू नका उगाच वजन. दुसरा म्हणजे जर तुम्ही स्वतःचा टेंट कॅरी करणार असाल तर मग पटपट या, आणि स्टे करणार असाल तर चांगली जागा शोधा. लक्षात ठेवा की दगडावरती लावू नका, कारण जर वारा आला तर उडून जायला काही सपोर्ट नाही भेटणार टेंटला. आणि जर यांच्या इकडचे टेंट वापरणार असाल तर हे लोक प्रोव्हाइड करतात. ते किती पैसे आणि काय सगळं असतं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि तिसरा म्हणजे इकडे नेटवर्क नाही आहे, तर हरिश्चंद्र चेकपोस्ट होतं तिकडे शेवटचा नेटवर्क होता, आणि डायरेक्टली मग कोकणगडा आणि तारामती पीकच्या इकडे नेटवर्क होतं. कोकणगडाच्या इकडे फक्त जिओला नेटवर्क होतं आणि तारामती पीकला सगळ्या सिम कार्ड्सला नेटवर्क होतं बहुतेक. तर ती तुम्ही काळजी घेऊ शकता, कारण चेकपोस्ट ते पाचनाई विलेज हे 8 किलोमीटर आहे आणि पाचनाई ते इकडे वरती 2 तासाचा ट्रेक आहे. तर तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला रेंज नसणार आहे, तर ती तुम्ही काळजी घेऊ शकता. या व्यतिरिक्त जर काही अजून माहिती असेल आणि जी सुटत असेल तर ती मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन, तर ती नक्की वाचा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत. आणि कसा वाटला हा हरिश्चंद्रगडचा ट्रेक मला आवर्जून सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. तर मी तुम्हाला असंच पुन्हा एकदा भेटेन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅप्पी ट्रेकिंग आणि हॅप्पी ड्रायव्हिंग.